लाडकी बहीण योजनेत नवीन शासन निर्णयाच्या नवीन बदलाप्रमाणे आता सर्वांना ई केवायसी करावीच लागणार। 31 डिसेंबर पूर्वी ई केवायसी नाही जर तुम्ही केलात तर जानेवारी महिन्यापासून हप्ता तुम्हाला पूर्णपणे बंद होणार। नवीन शासन निर्णयानुसार नवीन बदलाप्रमाणे ई केवायसी कशा पद्धतीने अवघ्या 2 ते 3 मिनिटाच्या आत आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कंप्लीट करायचं आहे। या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। सर्वप्रथम आपण आता लाडकी बहीण योजनेचा अधिकृत पोर्टल ओपन करूया। या पोर्टलवरती एक नोटिफिकेशन लावण्यात आलेलं आहे। ज्या लाभार्थ्यांना ई केवायसी करायची आहे नवीन बदलाप्रमाणे 100% ई केवायसी करून घ्या 31 डिसेंबर पूर्वी। जर 31 डिसेंबर पर्यंत जर तुम्ही ई केवायसी नाही केली ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे आणि फक्त एकदाच तुम्हाला ई केवायसी आता करता येणार आहे। आता बघा, क्लिक करा, यावरती आपण टच करणार आहात। तुम्ही पोर्टलवरती गेल्यानंतर सर्व व्यवस्थित तुम्ही वाचून घेऊ शकता। आता सर्वप्रथम लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे, त्यानंतर खाली दिलेला जो कॅप्चा आहे व्यवस्थित भरायचा आहे, त्यानंतर खाली मी सहमत आहे यावरती टच करायचंय। व्यवस्थित समजून घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जेव्हा हा व्हिडिओ संपेल तेव्हा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। आता जर तुम्ही व्हिडिओ पाहत असेल तर नक्की लाईक करा। लाभार्थी आधार नंबर टाकल्याच्या नंतर लाभार्थ्यांच्या आधार कार्डची जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती 6 अंकी ओटीपी गेलेला आहे। 6 अंकी गेलेला ओटीपी या ठिकाणी 10 मिनिटापर्यंत ओटीपी येऊ शकतो। कधी 1 सेकंद सुद्धा लागतो, कधी 5 मिनिटं सुद्धा लागतात, कधी 2 मिनिटं सुद्धा लागतात, कधी 10 मिनिटापर्यंत सुद्धा वेळ या ठिकाणी लागू शकतो। त्यासाठी थोडासा वेळ या ठिकाणी घ्यायचा आहे। आता त्यानंतर बघा, आलेला ओटीपी इथं भरलेला आहे। जर साईटचा प्रॉब्लेम असेल तर एरर सुद्धा येऊ शकतो। आपण आता सबमिट करा यावरती टच करूया। काही एरर येते का, डायरेक्ट पुढील पेजवरती जाईल हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित समजून येईल। पूर्ण लाईव्ह प्रोसेस मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देत आहे। ओटीपी व्हेरिफिकेशन फेल्ड, इनव्हॅलिड ओटीपी ऑर एक्सपायर्ड, म्हणजे ओटीपी तुमची एक्सपायरी झालेली आहे। इथं परत तुम्हाला ओटीपी मागवायचा आहे। त्यासाठी परत तुम्हाला आधार नंबर टाकून कॅप्चा भरून ओटीपी इथं सेंड करायचा आहे। ओटीपी परत आलेला आहे। आलेला ओटीपी या ठिकाणी आपण परत भरूया, त्यानंतर सबमिट करूया। आता शक्यतो तुमचा पुढील पेज या ठिकाणी येऊ शकतो। आपण 2दा ट्राय केलेला आहे, बघा पुढील पेज आलेलं आहे। आता पूर्ण बदलाप्रमाणे नवीन बदलानुसार नवीन जीआर मध्ये जी माहिती देण्यात आली आहे त्याप्रमाणेच पूर्ण यामध्ये बदल झालेले आहे। आता बघा, इथं अनुक्रमांक 1 आहे, यामध्ये 2 कॉलम दिलेले आहेत। पहिला आहे विवाहित व दुसरा आहे अविवाहित। जर तुम्ही अविवाहित असाल तर अविवाहितला टच करा, विवाहित असाल तर विवाहितला टच करायचंय। आपण आता विवाहित आहात तर विवाहित वरती टच करणार आहात। आता त्यानंतर दुसरा अनुक्रमांक 2 मध्ये 3 पर्याय आहेत। पती हयात आहेत, पती निधन झाले आहेत, त्याचबरोबर घटस्फोटित आहेत, असे 3 पर्याय यामध्ये आहेत। आता आपण पती हयात आहेत यावरती टच केलेलं आहे। त्यानंतर बघा, पतीचा आधार नंबर इथं व्यवस्थित भरायचा आहे। इथं लक्षपूर्वक व्यवस्थित काळजी देऊन ऐकून घ्या। सर्वप्रथम पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे, त्यानंतर खाली कॅप्चा भरायचा आहे, त्यानंतर मी सहमत आहे यावरती टच करायचं आहे। ज्याप्रमाणे तुम्ही लाभार्थी महिलांचा आधार नंबर टाकलेला आहे त्याच पद्धतीने सेम ही प्रोसेस आहे। इथं मात्र नक्की लक्ष देऊन ऐकून घ्या। आता त्यानंतर मी सहमत आहे यावरती टच करायचं आहे। मित्रांनो, ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका। बघा, आता आपण पतीचा आधार क्रमांक टाकूया, त्याचबरोबर कॅप्चा सुद्धा भरलेला आहे। त्यानंतर मी सहमत आहे यावरती टच करणार आहे। टच केल्याबरोबर ओटीपी पाठवा हा ऑरेंज कलर या ठिकाणी ओपन होईल, त्यावरती इथं क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याबरोबर तुमच्या समोर आता पुढील दुसरा एक पेज आलेला आहे। पतीच्या आधार क्रमांकाशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती 6 अंकी ओटीपी परत गेलेला आहे। तो 6 अंकी ओटीपी जो गेलेला आहे तो 6 अंकी ओटीपी इथं व्यवस्थित भरायचा आहे। इथं चुका करायचा नाही। इथं सुद्धा 10 मिनिटाचा कालावधी आहे, 10 मिनिटापर्यंत ओटीपी येऊ शकतो। आलेला ओटीपी इथं व्यवस्थित भरून त्यानंतर मी सबमिट आहे यावरती टच करायचंय। ओटीपी आलेला आहे, आलेला ओटीपी आपण भरूया, त्यानंतर मी सबमिट करूया। इथं काही एरर येते का, डायरेक्ट पुढील पेज येईल, हे सुद्धा महत्वाचं आहे। इथं 2च ठिकाणी तुमचे एरर येऊ शकतात। इथं शक्यतो एरर येते का ते पाहूया की डायरेक्ट दुसरा पेज येतं। आता पूर्ण लाईव्ह प्रोसेस असल्यामुळे इथं मला स्किप सुद्धा व्हिडिओ करता येत नाही, त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या। तुम्हाला सुद्धा अशा अडचणी येऊ शकतात। आता बघा, इथं हाय ट्रॅफिक असल्यामुळे तुमचं ओटीपी इथं घेतलेलं नाही, त्यासाठी परत तुम्हाला इथं ट्राय करणं गरजेचं आहे। परत तुम्हाला ट्राय करावंच लागणार आहे। इथं परत आपण ट्राय करूया, परत ट्राय केलेला आहे। आता ट्राय करण्यासाठी परत बॅग घ्या, बॅग घेतल्याच्या नंतर पतीचा आधार क्रमांक परत टाका, त्यानंतर कॅप्चा भरा, त्यानंतर मी सहमत आहे यावरती टच करून ओटीपी पाठवा। आपण आता ओटीपी पाठवलेला आहे। ओटीपी आल्याच्या नंतर आता काही एरर येते का
की डायरेक्ट दुसरा पेज घेईल हे आपण पाहूया. शक्यतो आता डायरेक्ट दुसरा पेज येऊ शकतो, कारण OTP आपण आता अचूक टाकलेला आहे. याचबरोबर दोनदा आपण ट्राय केलेलं आहे. आता साईटचा प्रॉब्लेम या ठिकाणी शक्यतो येणार नाही असं आपण गृहीत धरूया. पाहूया नेमकं काय येतं. आता इथे सबमिट करूया. सबमिट केल्याबरोबर दुसरा पेज आलेला आहे, म्हणजे तुमची OTP या ठिकाणी सक्सेसफुल झालेली आहे. आता बघा या ठिकाणी सुद्धा बदल करण्यात आले. पूर्वी जे बदल होते यामध्ये पूर्ण आता बदल करण्यात आले. बघा पतींचा नाव आहे, याचबरोबर जात प्रवर्ग आहे, हे दोन कॉलम सेम आहेत. त्यानंतर खाली अ व ब असे दोन कॉलम यामध्ये चेंज करण्यात आले आहेत. आता आपण इथं जात प्रवर्ग निवडून घेऊया. तुमची जी जात आहे त्या जातीला इथं सिलेक्ट करा. त्यानंतर बघा अ क्रमांका जो ऑप्शन आहे याच्यामध्ये दोन प्रश्न आहेत. पूर्वी दोनच प्रश्न होते, पण ते वेगळे प्रश्न होते. हे सुद्धा आता थोडेसे वेगळे आहेत. आता बघा पहिला अ प्रश्न काय म्हणतो ते व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकून घ्या. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत का किंवा नाही, असा तुम्हाला ऑप्शन इथं सिलेक्ट करायचा आहे. जर तुमच्या कुटुंबात कोणी कर्मचारी नसेल तर डायरेक्ट इथं नाही करा. जर असेल तर होय करा. शक्यतो तुमच्या कुटुंबात नसेल तर नाहीच करा. हे मात्र लक्षपूर्वक व्यवस्थित टिक करायचं आहे. त्यानंतर आता ब प्रश्न काय म्हणते ते बघा. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये इथं सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर इथं नाही. जर निवृत्ती वेतन घेत असेल, रिटायर झाल्याच्या नंतर जो काही तुम्हाला पेन्शन मिळतं ते जर घेत असेल तर इथं होय करा, नसेल तर इथं नाही करायचं आहे. आता इथं दोन्ही ऑप्शन व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकून घ्या. कर्मचारी असेल तर आहे करायचंय, नसेल तर नाही करायचं. ए ला, बी ला इथं सेवानिवृत्तीनंतर पेन्शन घेत असेल तर आहे करा, नसेल तर नाही करा. आता त्यानंतर बघा इथं खाली नोटिफिकेशन लावण्यात आलेले आहे. हे लक्ष व्यवस्थित ऐकून घ्या. बघा इथं छोटासा टर्म आणि कंडिशनला टच करायचं आहे. छोटासा जो चौकोन डब्बा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. उपरोक्त अ क्रमांक व ब मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस मी पात्र राहील असा उल्लेख करण्यात आलेला आहे. आता आपण इथं टच करूया आणि सबमिट करूया. आता डायरेक्ट तुमची ई-KYC सक्सेसफुल होणार आहे. अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे. ई-KYC या ठिकाणी काय नोटिफिकेशन येते हे सुद्धा आपण पाहून घेऊया. बघा तुमची ई-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा नोटिफिकेशन या ठिकाणी आलेला आहे. अशा पद्धतीने अवघ्या 2 ते 3 मिनिटाच्या आत तुमची ई-KYC प्रक्रिया तुम्ही कंप्लीट करू शकता. नवीन बदलानुसार, नवीन नियमानुसार. ज्या लाभार्थ्यांनी पूर्वी ई-KYC केलेली आहे, ई-KYC करत असताना काही जर चुका केलेली नसेल तर परत ई-KYC करण्याची गरज नाही. जे लाभार्थी आतापर्यंत ई-KYC केलेले नाही आहेत अशा लाभार्थ्यांनी याच पद्धतीने ई-KYC करायची आहे. ज्या लाभार्थ्यांची ई-KYC पूर्वी चुकली आहे अशा लाभार्थ्यांनी सुद्धा याच पद्धतीने एडिटचा सुद्धा तुम्हाला असंच सेम प्रोसेस असणार आहे. ज्या महिला लाभार्थ्यांचे पती नाही आहेत, वडील नाही आहेत, घटस्फोटित आहेत, अशा महिलांनी ई-KYC कशा पद्धतीने करायची आहे या संदर्भातील माहिती सुद्धा या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे. या व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ लावेन, त्यावरती टच करा. पूर्ण माहिती पाहून नक्की ई-KYC 31 डिसेंबरच्या पूर्वी करून घ्या. ही शेवटची संधी आहे, वन टाइम आहे. यानंतर तुम्हाला एडिट सुद्धा करता येणार नाही आणि ई-KYC सुद्धा परत तुम्हाला करता येणार नाही. हे लक्षात ठेवा. त्यानंतरच ई-KYC व्यवस्थित अगोदर व्हिडिओ समजून ई-KYC करून घ्या. ही एक महत्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त महिला लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच अचूक योजनेबद्दल अचूक अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.